हां, हॅलो. हां, राहू द्या. या हाय. हा नमस्ते. काय नमस्कार. माहिती का, ज्या 3-3.5 तासाचा शो झाला आणि अगदी 10 मिनिटात विनरचं सगळं गुंडाळून टाकलं. त्यामुळे आता आम्ही तन्वीचे सपोर्टर आज एन्जॉय करणार आहे तुमच्या चॅनलवर. बोला रे सगळेजण, हिप हिप हुर्रे! हिप हुर्रे! हिप! हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे. हुर्रे! कारण कसं आहे माहिती का, ज्यांनी प्रामाणिकपणे मॅच जिंकली त्यांनी एन्जॉय न करता दुसऱ्यांनी बोंबलत बसणं माझ्या संस्कृतीत नाही. त्यामुळे मी माझा आनंद विचार करणार आणि त्याचं सेलिब्रेशन करणार. मला बाकीच्यांना आता काहीच बोलायचं नाही, कारण पेपर संपलाय, परीक्षा दिली, रिझल्ट आलाय. रिझल्ट आल्यावरती पोराला का मारायचं की 2 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, बाजूच्या घरच्यांना 100 मार्क पडले आणि तू का नाही अभ्यास केला? मला नाही ते पटत. परीक्षेपर्यंत जा, अभ्यास कर आणि पेपर लिही. मग त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे ते तुझं कर्म आहे. तुझ्या कर्माची फळं तुला रिझल्ट मध्ये मिळतात. मग तुम्ही शो मध्ये होता, शो मध्ये तुम्हाला बिग बॉसने जास्त दिवस ठेवावं म्हणून तुम्ही निगेटिव्हिटी दाखवली आणि दरमजल करत करत आठवडे पुढे जात होता. माझा तो दरमजल शब्द काय येतो सारखा सारखा, ह्यांना फक्त आठवडे पुढे करायचे होते आणि त्यांचं जे पॅकेज असतं ना मिळायचं, तर त्यांना ती हाव होती. पण ट्रॉफीची हाव फक्त होती ती तन्वीला होती. तुम्हाला जर विनर व्हायचं असेल तर तुम्ही माणुसकी दाखवायला पाहिजे, सज्जनता दाखवायला पाहिजे होती, प्रामाणिकता दाखवायला पाहिजे होती. ह्याच अनुश्रीचं काय स्टेटमेंट आहे की म्हणे खोटं बोलून जर मला माझ्या गेम मध्ये काहीतरी फायदा होत असेल तर मी त्याच्यासाठी खोटं बोलेल. आणि हाच विशाल काय म्हणतो की मला माझ्या टोळीतल्या एक जणांना मी बाहेर घालवलं का, तर ती माझी गेम होती. मग असे तुमचे जर क्रिमिनल विचार असतील, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या माशांनाच तुम्ही मारून तुम्ही पुढे जाणार असाल, पोहत असाल, तर मग तुम्ही जिंकत नाही राजा. तुमचे वडील कितीही गोविंदा करो, तुमची आई किती प्रार्थना करू, पण तुमची कर्मच तुमच्या बरोबर असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अनुश्रीनी थोडा तरी यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता बिग बॉस मध्ये, की आपण निगेटिव्ह पर्सनॅलिटी दाखवली, भांडे घासायला नाही येत म्हणाल. तू एक मध्यमवर्गीय कुटुंबात आलेली मुलगी आणि म्हणते मला भांडे घासायला येत नाहीत. हा कोटियान फक्त प्रोटीनची ऍडव्हर्टाईज करतोय. चपाती खायला सर्वसामान्य लोक काय जेवतायत, गॅस नाहीये बाहेर मिळत, आणि हा प्रोटीनची ऍडव्हर्टाईज करून फक्त सकाळ सकाळी येतो आणि शर्ट काढतो आणि आपली बॉडी दाखवतो. अरे आम्हाला कुठं बॉडी करायची आहे? भारतातला सर्वच व्यक्ती बॉडी करतो का? बायका ह्या फॅमिली ओरिएंटेड बायका टीव्हीवरती बघतात बिग बॉस, त्यांना फक्त अशी सभ्य सुसंस्कृत साडीवर घेतला असेल तिने पदर खांद्यावर, आवडला तोही आम्हाला. तिचे लांब केसही आवडले, तिची सज्जनताही आवडली, तिने जे खरं बोललं तेही आवडलं, तिने जी चिरकली तेही आवडलं, तिच्या डोक्यावर ठेवलेला आईस पॅकही आवडला, त्यानंतर झालेली ती थंडही आम्हाला आवडली, ती चिडलेली आवडली, 6 मिनिटात तिने कंप्लीट केलेला टास्कही आम्हाला आवडला. त्यातलं तुम्ही काय केलंय? तुम्ही तिच्यावर आरोप टाकले, तिला तुम्ही घाण बोलला. तन्वी स्वतः बोलली परवा इंटरव्ह्यू मध्ये, तुम्ही बाहेर येऊनही बिग बॉस खेळता. आता ते वरचेवर बिग बॉस खेळतील, पण आत घरातच राहून तुम्हाला बिग बॉस कसा खेळायचा कळला नाही. मी तर म्हणते बिग बॉस घरात राहून खेळायचं असेल तर तुम्हाला लोकांची मनं जिंकायची असतात, पाकिटे नाही जिंकायची असतात. लोकांची मनं जिंकण्यासाठी लोकांना काय पाहिजे हे रितेश सर येऊन सांगत होते. तुम्ही कुठं चुकताय, तुम्हाला सुधारायचंय, तेव्हा तुम्ही आटा पाडत होता. तुम्ही तेव्हा तुला कोण विचारतंय असे एक्सप्रेशन दाखवत होता. तेव्हा तुम्ही तुमचा गेम सुधारला का? नाही. मग काय केलं तुम्ही? बसलात बोंबलत, घेतलं टोळी करत.